अवॉर्ड मिळणारे अंबेजोगाईला त्यांचं कौतुक करण्यासाठी आम्ही सगळे अंबेजोगाईला आलेलो. कार्यक्रमाला ऑलरेडी उशीर झाला आणि प्रेसलाही उशीर झाला, याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करते. पण लातूरला खूप उशीर झाला, तिथे उशीर झाला. संघटनेचे खूप कार्यकर्ते आले होते, सगळ्यांची बोलून गाठीभेटी करेच तर यायला उशीर झाला. पण अतिशय चांगला लातूरचा व्हिजिटही झाली. आता एक फार्मर प्रोड्युसर कंपनीही मी बघून आले, ती अतिशय उत्तम अनुभव होता तो. आणि आता आम्हाला ह्या कार्यक्रमाला जायचं आहे, त्याच्यामुळे आता ओपन रोल. काही मराठा समाजाला कुणबीमधून सर्टिफिकेट द्यावं आणि त्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगे करता येते मराठवाडा सेवकांसाठी. काय वाटतं तुम्हाला की तिथूनच झाले? बोला, तिथूनच झाले टोपे साहेब. हे बघा, जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या निश्चित प्रकारे आम्ही सगळेच जण, आमचे सगळ्यांचंच मत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्यात काही वादाचा विषय नाही. आता ते कायदेशीर कसं मिळेल, काय मिळेल या दृष्टिकोनातून शासनाचा तो भाग आहे. आम्ही शासनात होतो त्यावेळी आम्ही 16% आरक्षण दिलं, कायदाही केला. म्हणजे आम्ही त्यावेळी ऑर्डिनन्स काढला होता, अध्यादेश काढला होता. त्याच्यानंतर परत नवीन जे सरकार आलं त्यांनी कायदा केला, पण तो टिकला नाही. म्हणून तो टिकावा आणि कायमस्वरूपी तो राहावा अशा स्वरूपाने आमची सगळ्यांची भावना आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ह्या बाबतीत सगळेजण, राष्ट्रवादीचं सुद्धा त्याच्याबद्दलचं मत. मी आणखीन एक थोडंसं एक्सटेंड करीन की राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांनी मी नॅशनल स्टँड पण तुम्हाला सांगते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेले अनेक वर्ष जेव्हापासून मागणी सुरू झाली, मग मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज, ह्या सगळ्यांच्या ज्या ज्या मागण्या आमच्याकडे आलेल्या आहेत त्या सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकच पक्ष आहे जो सातत्याने लोकसभेमध्येही हे प्रश्न मांडत आला आहे. जे हे लोक महाराष्ट्रात मांडतात आणि आम्ही सगळे दिल्लीत मांडतो, कारण का अनेक प्रश्न जे भैया किंवा राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातली करते त्यातलं बरेचसे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करावी लागेल, तर ती दिल्लीला जाते. तर हे प्रस्ताव दिल्लीला पाठवतात, मग दिल्लीत त्याचा फॉलोअप असतो. त्याच्यामुळे मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम या चारींच्या ज्या मागण्या आहेत, चारी समाजाच्या मागण्यांचा मान सन्मान हा झालाच पाहिजे. आणि त्याचा पुढचा भाग की भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलेलं आहे की या सगळ्यांना आम्ही आरक्षण देऊ. त्यांचं महाराष्ट्रातही सरकार होऊन गेलं, देशातही होऊन गेलं, 9 वर्ष त्यांचं सरकार आहे आता. त्याच्यामुळे आता मला आणखीन त्याच्याबद्दल ज्या पद्धतीने या समाजांची फसवणूक त्यांनी केली त्याबद्दल फारसं अजून काही मला अजून सांगायची गरज नाही. कायमस्वरूपी मराठ्यांना कायमस्वरूपी रिझर्वेशन मिळेल याच्याकरता काय करायला पाहिजे? आपण प्रदीर्घ अनुभवी आहात. नाही, काल जसं पवारसाहेब म्हणाले ना की त्याच्यामध्ये प्रामुख्याने OBCच्या जी ही आहे टक्केवारी आहे किंवा कॅप आहे त्याला वाढून जर का आपल्याला देता आलं, त्या पद्धतीचा बदल जर आपण कायद्यामध्ये करू शकलो तर मला वाटतं की कोणतंही कोर्ट त्याला मग थांबवू शकणार नाही. आणि सर्व समाजाला घेऊन एक तो अतिशय राजमार्ग असा एक चांगला उपाय होईल असं नाही. घटनेतच बदल करावा लागेल ना म्हणजे कायद्यात. म्हणजे तामिळनाडूनी केलं ना, तामिळनाडूसाठी झाला तसंच बाकी करू शकतात. ताई, तुम्हाला प्रश्न असा होता, पवारसाहेब जालन्याला गेले त्यानंतर कधी नाही ते पवारसाहेबांच्या विरुद्ध कार्यकर्त्यातून घोषणा दिल्या, तर नंतर अशी चर्चा झाली की त्याचा जे कार्यकर्ते आहेत ते गेवराई तालुक्यातले, त्या संदर्भात तुमचं काय मत? मला नाही माहिती. नाही, मी तिथे साक्षीदार आहे. मला असं म्हणायचं, पवारसाहेब एवढे, म्हणजे मी म्हणतो की काही लोक मुद्दाम म्हणतात की पवारसाहेबांचं वय 83 आहे, 83 आहे वगैरे वगैरे. माझं असं म्हणणं आहे अतिशय नम्रपणे की ते पहिले व्यक्ती होते की ज्यावेळी घटना घडली, मुंबईला इंडियाची मीटिंग संपली असेल कदाचित, आणि त्यांनी लगेचच प्रेस स्टेटमेंट दिलं की तिथल्या लोकांना लाठी हल्ला झाला, त्याचा मी निषेध करतो, ताबडतोब तिच्यावर कंट्रोल करा, अन्यथा मला तिथे आंतरवाली सराटीला जावं लागेल. असा जर देशामध्ये राज्यामध्ये जर कोणी पहिला व्यक्ती बोलला असेल तर ते आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब बोलले. आणि नुसतं बोलले नाही तर मला लगेच फोन करून म्हटलं की राजेश मी येणार आहे, मी हेलिकॉप्टरने येतो आहे, कुठं लँड करू, काय करू? मी म्हणलं साहेब लँड आमच्या कारखान्यावरही करता येईल, पण प्रश्न हा आहे की आपण येणं गरजेचं आहे का? तर ते म्हणले नाही मला यायचं आहे, नाही तर मग जयंत पाटलांना पाठवतो, सुप्रियाताईंना पाठवतो, जर मला प्लेन मिळालं तर मी येतो. त्या पद्धतीनं ते पहिले नेते आहेत की जे पटकन त्यांनी याचा कॉग्नियन्स घेतला, म्हणजे याचा
ताबडतोबीनं याचा खऱ्या अर्थाने लक्ष घालून लगेचच त्या ठिकाणी ते आले. सगळ्या ज्यांना लागलं, ज्यांना मारहाण झाली, ज्यांना जखमी झाले, त्या सगळ्यांना भेटले. अक्षरशः अंबडला जाऊन भेटले आणि अंतरवली सराटीला जाऊन भेटले. मला वाटतं की त्याला एक संवेदनशील मन लागतं, त्या दृष्टिकोनातून ते आले. आणि म्हणून काही लोकांनी ते येण्याने काही लोकांच्या राजकीय दृष्टिकोनातून काही लोकांच्या पोटात गोळा उठतो, त्या पद्धतीनं काही लोकांनी पॉलिटिकली मोटिवेटेड, मी असं मुद्दाम म्हणेल की त्या दृष्टिकोनातून काही एक 50-100 मोटरसायकल्स गेवराईवरून पाठवून कदाचित ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आपल्या तालुक्यातल्या आजही आम्ही पोलिसांना सांगितलं आहे, सगळ्या व्हिडिओज जाग्यावर आहेत. व्हिडिओ ज्यांनी घोषणा दिलेत ते मुलांचे चेहरेही दिसतात. आणि ज्यांनी दुष्कृत्य केलं, कारण सकल मराठा समाजाचे सगळे जे काही आंदोलनं झाले ते अत्यंत आदर्श झाले, जगाने आदर्श घ्यावे असे झाले. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं गालबोट लावण्याचं काम, कुठल्या तरी एवढ्या ज्येष्ठ देशस्तरावरच्या एवढ्या मोठ्या नेत्याला कुणीतरी दूषणं देण्याचं काम, मुद्दाम काहीतरी करण्याचं काम, हे मला वाटतं की योग्य नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ते जे लोक आहेत ते मला माझ्या एसपींनी सांगितलं की अशा पद्धतीनं हे लोक तिथून मुद्दामहून घोषणा त्यांनी दिल्या पवारसाहेबांच्या भाषण चालू असताना किंवा जाताना. पण एक ठराविक टोळकं होतं ते, त्याच्या बाहेर जो जनसमुदाय 5-7 हजार लोकांचा होता, त्यात एक 50-100 लोकांचं ते टोळकं तेवढं एका जागेवर बसून घोषणा देत होतं. ताई, ओबीसी आरक्षणासंदर्भात मागणी केली जाते. ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं का, या संदर्भात राष्ट्रवादीची भूमिका काय आहे नेमकी? एक मिनिट. आजपर्यंत ज्यांना दिलेलं आहे त्याला कुठलाही हात लावता कामा नये. प्लीज, मी रिपीट करते आहे की आत्तापर्यंत भारतात आणि महाराष्ट्रात ज्या समाजांना आरक्षण दिलं आहे ते तेवढंच ठेवायचं, तसंच ठेवायचं, दुसऱ्याचं काढून एकाला द्यायचं असं नाही. आमची मागणी आहे की आहे ते तसंच ठेवायचं आणि कॅप वाढवायचा. तामिळनाडूमध्ये जसं केलेलं आहे ते मॉडेल महाराष्ट्राने करावं. मात्र मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांचे रोटीबेटीचे व्यवहार आहेत. फक्त कुणबी आणि मराठा, तेही विदर्भामध्ये मराठा जे आहेत ते कुणबी आहेत, ते मराठवाड्यातले आहेत त्यांना कुणबी दिलं जात नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील कुणबी मराठा पाहायला मिळतो. नेमकं याच मराठा शब्दावरून जो आता सगळं वादन चालू आहे की सर्टिफिकेट सरसकट द्या, तर नेमकं ओबीसीमध्ये परत जाण्याची गरज किंवा परत जाण्याची आवश्यकता नेमकं कसं? इतकं सिम्पल आहे याचं उत्तर. मी सकाळीही लातूरमध्ये बोलले की बघा, केंद्रामध्ये 5 दिवसाचं नो अजेंडाचं सेशन काढलं. अजेंडाच आलेला नाही ना, क्वेश्चन आवर आहे. यांनी पण इतके वर्ष हे राहिलेले आहेत. असं कधी सेशन झालं आहे का की तुम्हाला अजेंडा माहिती नाही, काही नाही, असं कधीच नसतं. त्याच्यामुळे आम्ही मागणी करतो आहे, महाराष्ट्रातली जनता म्हणून मी मागणी करते की महाराष्ट्राच्या माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांनी एक स्पेशल सेशन बोलवावं. 2 मोठे अजेंडे घ्यावे. एक तर मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणावर सविस्तर चर्चा व्हावी, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की महाराष्ट्रामध्ये जो प्रचंड दुष्काळ पडलेला आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, काही ठिकाणी दुष्काळ झाला आहे, हे 2 अतिशय मोठी आव्हानं आहेत. त्याबरोबर अर्थातच बेरोजगारी, महागाई तर आहेच, पण हे 2 मुद्दे जर असे 4 मुद्दे घेऊन एक व्यापक 8 नाही 10 दिवसाचं घ्या. हे निवडून लोक कशासाठी आलेत? तर हे तुमचे प्रश्नच मांडण्यासाठी निवडून आलेत ना. घ्या एक स्पेशल सेशन आणि सगळ्यांचे आयडियाज घ्या, सगळ्यांचं मार्गदर्शन घ्या, सगळ्या नेत्यांचं सगळ्या पक्षांचं मार्गदर्शन घ्या आणि काहीतरी एक चांगला प्रोग्राम दाखवावा. हा पुढाकार घ्यावा माननीय मुख्यमंत्र्यांनी. ऑपोजिशन पार्ट्यांना पण बोलवा, एक चांगली चर्चा करा आणि त्याच्यातून काही सूचना येतील, त्याच्यातून बिल आणखीन सुधारा आणि राज्याला, देशाला एक चांगली दिशा द्या. GSTच्या वेळेस आम्ही केलं होतं, GSTला युनॅनिमसली आम्ही पास केलं ना. काही सूचना आम्ही केल्या, त्या भारतीय जनता पक्षाने ऐकल्या नाहीत आणि आम्ही म्हणलेलं तसंच झालं. पुढे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी लाठी हल्ल्याचे कुठून आदेश दिले, त्या संदर्भात चॅलेंज केलं की सिद्ध करा, एक तर आम्ही राजकारण सोडू किंवा तुम्ही सोडू. त्या संदर्भात राष्ट्रवादीच्या खासदार लीडरशिप इज अबाउट ओनरशिप. लीडर हाच अत्यंत चांगला लीडर कुठला असतो? जो चांगलं झालं तर टीमला क्रेडिट देतो आणि वाईट झालं तर म्हणतो आय टेक ओनरशिप. दॅट इज लीडरशिप. कुठलंही पुस्तक काढा, कुठलाही करा, दॅट इज लीडरशिप. त्याच्यामुळे जर एखादा होम मिनिस्टर त्याच्या काळात हे झालं असेल, ही हॅज टू टेक शो लीडरशिप. म्हणजे सोयीप्रमाणे लाल दिवा, प्रायव्हेट प्लेन, चॉपर, ह्या सगळ्या सुखसुविधा आणि ज्याच्यामुळे जालन्याच्या लोकांना लाठीचार्ज करता, महिलांना मारता, तेव्हा मी नाही करत. ऐसा नाही चलेगा. चित मेरी पट भी मेरी नाही चलेगा. आंदोलक म्हणतात की फडणवीसांनी राजीनामा दिला. अर्थातच दिलाच पाहिजे. माझं पहिल्या दिवसापासून मत आहे त्यांच्यावर, दिलाच पाहिजे. आणि त्यांनी अतिशय चांगली उदाहरण दिली. एक तर मला ऑब्जेक्शन आहे एका उदाहरणाचं
त्यांनी त्या दिवशी 2 उदाहरणं दिली. एक गोवारीचं हत्याकांडाचं दिलं त्या काळामध्ये, तेव्हा पिचड साहेबांनी राजीनामा दिला होता, ते त्या डिपार्टमेंटचे मंत्री होते ते. दुसरं मला त्याला ऑब्जेक्शन आहे, ते मुद्दामून दादाच्या समोर त्यांनी केलं का? ते जेव्हा त्यांनी मावळचं उदाहरण दिलं त्याच्या 2 चुका मला देवेंद्र फडणवीसांच्या स्टेटमेंटमध्ये खटकल्या. एक तर तेव्हा होम मिनिस्टर कैलासवासी आर आबा होते. आर आबा आज हयात नाहीत, त्याच्यामुळे आबांची ती केस काढणं मला तरी माणुसकी वाटली नाही, आणि हे महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधी झालं नाही. आणि त्याच व्यासपीठावर पुण्याचे पालकमंत्री अजितदादा बसले होते, त्याच्यामुळे काय गरज होती? महाराष्ट्रात दुसरी उदाहरणं नाही. म्हणजे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खाली दाखवायचं पाप हे देवेंद्र फडणवीसांच्याकडे होतं, मग ते बाहेरचे असू दे किंवा आतले असू दे. दोन्ही उदाहरणं ऑब्जेक्शनल होती मला. चला ठीक आहे, त्यांनी पवारसाहेबांवर टीका करायला आवडतं, कारण का त्याच्याशिवाय हेडलाईन होत नाही, त्याच्यामुळे पवारसाहेबांवर टीका केली माझं काय म्हणणं नाही, ठीक आहे, तो अधिकार आहे देवेंद्रजींना. पण अजितदादा तिथेच बसले, तुमच्या बरोबरचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या विरोधात बोलायचं स्टेटमेंट, आणि आर आबा नसताना ते स्टेटमेंट करायची काय गरज होती देवेंद्रजींना? काही बारामतीकर रस्त्यावर उतरले आणि जोरजोराने घोषणा देत होते की सरकारचा भरलाय पापाचा घडा, अजितदादा बाहेर पडा. आपलं काय मत आहे? ती कसं आहे, ही आमच्यासाठी लोकशाही आहे. दिल्लीत आम्हाला दडपशाही वाटते, भारतात अनेक लोकांना असं वाटतं प्रेसमधल्या पण की दडपशाही झालेली आहे, लोकशाही कमी होत चालली आहे. तरी माझा अजूनही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर पूर्ण प्रेम, विश्वास आणि आदर आहे, आणि त्या चौकटीत आम्ही राजकारण आणि समाजकारण करतो. त्याच्यामुळे बारामतीतल्या काही लोकांनी मन मोकळं त्यांचं केलं असेल तर तो त्यांना अधिकार आहे. आरक्षणाच्या संदर्भामध्ये देशामध्ये मध्यावधी निवडणूक घोंगावत आहे. आता मागवा एक निवडणूक आयोगाच्या वतीनं सांगितलं गेलेलं आहे की 6 महिन्याच्या अगोदर आम्ही कधीही निवडणुका लावू शकतो. मग हे जे सेशन बोलवलेलं आहे त्याचा तो काही परिपाक असू शकतो का? आम्हाला कसं कळणार? आम्हाला खासदार असून अजेंडा माहिती नाही, म्हणून आम्ही आमचा अजेंडा पाठवला आहे. पण ते वन इलेक्शन वन नेशनचा एक तो मुद्दा त्यांनी आणलेला आहे. पण प्रपोजल आल्याशिवाय आम्ही कसं बोलणार? आम्ही खासदार आणि आमदार आहोत. आम्हाला जोपर्यंत सरकारकडून प्रस्ताव येत नाही, आम्ही स्पेक्युलेशनवर थोडी बोलू शकतो. मध्यावधी होऊ शकतात की नाही? हाऊ वुड आय नो? याचा प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारला पाहिजे. आम्ही विरोधातले आहोत, आणि आम्ही एक राजकीय पक्ष आहोत. 24/7 365 डेज आम्ही इलेक्शनला तयार असतो. पवार साहेबांनी रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये झालं की तुम्हाला एक विधान केलं किंवा हे रिझर्वेशनची जी मर्यादा आहे 50% ती वाढवावी लागेल, आणि हा प्रश्न केंद्राच्या अखत्यारीतला आहे. केंद्र सरकारनं म्हणजे मोदींनी याच्यामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे. याचा अर्थ असा होतो की घटनादुरुस्ती झाल्याशिवाय हे आरक्षण होणार नाही. तुम्हाला आठवत असेल, म्हणजे मलाही तरीशी आश्चर्य वाटलं जेव्हा मुख्यमंत्र्यांनी प्रेस घेतली. त्यात प्रेसमध्ये ते असं म्हणाले की माननीय उद्धवजी असताना हे असं झालं तसं झालं, आणि अशोक चव्हाणांचं नाव घेतलं. मी माननीय अशोक चव्हाणांच्या बाजूनी त्या दिवशी कोणी बोललं नाही. एक गोष्ट फॅक्च्युअली आपण ठरवली, सगळ्यांना माहिती असली पाहिजे की अशोकराव जरी त्या कमिटीचे अध्यक्ष होते, तरी ती कमिटी माननीय अजितदादा आणि माननीय उद्धवजी हे तिघंही मराठा आरक्षणासाठीच दिल्लीला माननीय प्रधानमंत्र्यांना भेटायला गेले होते. हे फॅक्ट सगळेच विसरलेत. तुम्हाला आठवत असेल, छान फोटो आला होता, उद्धवजी आणि मोदीजी बसले होते, दादा इथे एका बाजूला बसले होते, एका बाजूला अशोकराव बसले होते, छान गालीचा होता, छान हॉल होता तो. मग त्या फोटोचा आणि त्या मीटिंगचा आउटकम काय झाला? सगळे गेले होते ना माननीय प्रधानमंत्र्यांना भेटायला. म्हणजे जर तुम्ही खापर फक्त अशोकरावांवर फोडताय, पण अशोकरावांनी ही सगळी कमिटी घेऊन, म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय दादा आणि अशोकराव हे प्रधानमंत्र्यांना पण भेटून आले. मग त्या मीटिंग का आउटकम क्या हुआ? ऐसा नाही होता ना. हे सगळं सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया, हे सिलेक्टिव्हली लोक विसरायला लागले या राज्यामध्ये. दुर्दैव आहे. काही राजकीय प्रश्न आहे बीड जिल्ह्यासंदर्भात. काही दिवसापूर्वी पवार साहेबांची सभा झाली बीडमध्ये, त्याला उत्तर देणारे अजितदादा आणि धनंजय मुंडे यांची सभा झाली. त्या धनंजय मुंडे असं म्हणाले की बीड जिल्ह्याने काही शरद पवारांवरती प्रेम केलं, पवार साहेबांवरती प्रेम केलं, पण साहेबांनी आम्हाला काय केलं, असं जाहीर प्रश्न धनंजय मुंडे. नाही, बरेच 2 नेते तिथे बरंच काय बोलले. पण माझा स्वभाव थोडासा सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. कधी आयुष्यात एकतर पवार साहेबांचं कर्तृत्व काढायची वेळ झाली तर सगळ्यांचाच खूप वेळ जाईल. कारण का आत्ता धनंजय मुंडे ज्यांच्याबरोबर आहेत सरकारमध्ये, त्यांनीच आदरणीय पवारसाहेबांना पद्मविभूषणांनी सन्मान केला आहे. तर कदाचित थोडीशी जर
त्यांनी माहिती घेतली केंद्र सरकारकडून किंवा त्यांचा CV वगैरे हा सगळा इंटरनेटवर इझिली मिळेल की पवारसाहेबांनी कुठल्या जिल्ह्यासाठी काय केलं, तर ती माहिती खूप इझिली अवेलेबल आहे. एक दुसरं, बऱ्याच लोकांनी त्या दिवशी त्यांच्यावर काय काय त्याच्यावर भाष्य केलं. मला एकच असं माझं हे वैयक्तिक मत आहे की आयुष्यात हे मी पाळते. आता मी कशी वागू शकते हे मी कंट्रोल करू शकते, तुम्ही कसे वागणार हे मी कसं कंट्रोल करणार. पण आयुष्यात कधीतरी कोणी माझ्यासाठी 2 पैशाचं जरी केलं असेल ना, तर ते मी आयुष्यभर लक्षात ठेवते. हे माझ्या आईवडिलांनी माझ्यावर केलेले संस्कार आहेत आणि माझ्यापेक्षा वयाने मोठे जे लोक असतात त्यांच्याबद्दल बोलणं हे माझ्या संस्कारात बसत नाही. त्याच्यामुळे आता काही लोक काही बोलत राहतात या राज्यामध्ये आणि जर त्यांना माहिती हवी असेल तर ती माझ्याकडे आहे. मी त्यांना हवी असेल ती कधीही त्यांना देऊ शकते. काही अंबाजोगाई हा अंबाजोगाईकरांचा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, त्याबद्दल जरा सविस्तर सांगा ना काय. जिल्हा अंबाजोगाई जिल्हा ही मागणी खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, आपण त्याबद्दल काय सांगू? मी तुम्हाला असं सांगेन, महाविकास आघाडीचं सरकार आलं ना तुम्हाला आम्ही जिल्हा ताई, पळसखेडा या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधला. बीड जिल्ह्यात दुष्काळमय चित्र आहे. कसं काय संवेदना होत्या शेतकऱ्याच्या, काय भावना होत्या, एकूणच बीड जिल्ह्याच्या दुष्काळाबद्दल काय सांगता? नाही, बीड जिल्हा नाही, राज्यामध्ये दुष्काळ आहे. पण हे जे सरकार आहे, बीड जिल्ह्याचे नाही, माझं म्हणणं आहे की हे सरकार पॉलिसी पॅरालिसिस, आज महाराष्ट्रामधलं जे सरकार आहे ना हे आईस करण्यात, आईसचा अर्थ आपल्याला माहिती आहे का? आईस म्हणजे ICE, बर्फ नव्हे. आईसचा स्पेलिंग इज ICE. इन्कम टॅक्स, CBI आणि ED हे 3 करण्यात इतकं सरकार व्यस्त आहे. म्हणजे फॅमिलीज तोडा, सरकार पार्ट्या तोडात इतके व्यस्त असतात ना, प्रशासनाला बिचाऱ्यांना वेळच मिळत नाही, एवढे व्यस्त असतात. त्याच्यामुळे ते मी सातत्याने म्हणते की महाराष्ट्र सरकारमध्ये पॉलिसी पॅरालिसिस झालं आहे. त्याचं अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते पॉलिसी पॅरालिसिसची. एक पॉलिसी पॅरालिसिस झालेलं म्हणजे धनगर, मराठा, मुस्लिम आणि लिंगायत आरक्षणामध्ये काही निर्णय झालेला. त्याच्यानंतर वन मोर पॉलिसी पॅरालिसिस, महागाई बेरोजगारीवर काही तोडगा काढलेला नाही. वन मोर पॉलिसी पॅरालिसिस. आणखीन एक नंबर 3 की ज्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स महाराष्ट्रात येतात त्या महाराष्ट्रात राहत नाहीत, त्या दुसऱ्या राज्यांमध्ये जातात. चौथा मुद्दा मी तुम्हाला सांगते, आज दुष्काळ आहे राज्यामध्ये. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, काही ठिकाणी दुष्काळ आहे. किती मागण्या, मी स्वतः गेले 3-3.5 आठवडे मागणी करते. माझ्या ज्या भागाची मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते तिथे अडचणी आहेत. का नाही तिथे? पॉलिसी पॅरालिसिस. अंबेजोगाईला तुम्ही प्रश्न मांडताय, पॉलिसी पॅरालिसिस का नाही निर्णय होते? अशी किती असंख्य उदाहरणं मी तुम्हाला सांगू पॉलिसी पॅरालिसिसची. आणि 3-3 आठवड्यात कॅबिनेट मीटिंग मिळत नाही. आठवड्याला तुम्हाला आठवत असेल, तुम्ही किती वर्ष मंत्री झाले, आठवड्यातून एक कॅबिनेट नसायची? असतेच, असायलाच पाहिजे. आता ह्या वेळी 3 आठवड्यांनी कॅबिनेट झालेली आहे. एक तर कॅबिनेट हेच तुम्ही माहिती काढू शकता, कॅबिनेट वेळेवर सुरू होत नाही. विषयावर यायलाच 1 तास लागतो. तुम्ही स्वतःचे तुमचे कॉन्टॅक्ट्स असतील विचारा. 11ची कॅबिनेट 12ला सुरू होते. असं महाराष्ट्रात कल्चर कधी नव्हतं. काही मराठा आरक्षणासाठी आता 3 आत्महत्या झाल्या. एक धाराशिवची, ह्या जाऊन आले आता, एक धाराशिवची, एक बीडमध्ये एक आज घडली घटना तुम्ही बोललात, आणि त्याच्यानंतर एक उदगीरला घटना घडली. हे जे चालू आहे सगळं, याच्याकडे कसं पाहता, काय आव्हान असेल एकंदरीत या सगळं? मला वाटतं राजेश भैया तुम्ही पण करा, मीही करीन. आम्ही दोघंही याच्यामध्ये एक आहे की खरोखर म्हणजे आम्ही सगळेच जण एक मराठा समाज बांधवांना, युवकांना खास करून खूप मनापासून अंतःकरणातून आव्हान करतो की अशा पद्धतीनं आपण आपला जीव देणे किंवा असं जीवन संपवणे हे काही याला उत्तर असू शकणार नाही. असं करू नये, कायदाही हातात घेऊ नये. आमचे जे काही तिथले लढवय्ये ह्यातले सहकारी आहेत, मनोज पाटील जरांगे, त्यांनीसुद्धा हे नेहमी आवाहन केलं आहे की बाबा कायदा हातात न घेता एक अतिशय आदर्श मार्गाने आपल्याला हे लढा द्यायचा आहे. मला वाटतं यात सर्व समाज घटकांनासुद्धा सामंजस्याची भूमिका घेऊन आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागेल आणि कायदा पण बघावा लागेल आणि सर्व समाज घटकांनासुद्धा सामंजस्याची भूमिका घेऊन हा प्रश्न सोडवावा लागेल. पण यामध्ये निश्चित प्रकारे सगळ्यांनीच पुढाकार घ्यावा. यात राजकारणाचा विषय नाही, यात अजिबात काही विषय नाही. सर्व समाज घटकांनी एकत्र बसावा, हा तोडगा कसा काढता येईल, जे काही समजदारीची भूमिका आणि काही कायद्याच्या प्रश्न, या सगळ्यांच्या अनुषंगाने हा प्रश्न सोडवायला हवा.
आणि त्या मनोज जरांगे पाटलांच्या सुद्धा स्वतःच्या तब्येतीची काळजीसुद्धा घ्यायला हवी, कारण त्या पद्धतीनं तो आज 9 दिवस झाले. तर आम्ही त्यांना सातत्याने विनंती करतो आहोत आणि काहीतरी यातला मार्ग काढावा अशी आमची पण विनंती आहे, सगळ्यांचीच विनंती. सर्वात जास्त जरांगेच्या सर्वात जास्त जवळ तुम्ही आहात, एकूण तुम्हाला आजचा त्यांचा निर्णय होता त्या संदर्भात तुम्हाला काही कल्पना असली तर एक शेअर. कसं झालं की हे बघा, आम्ही हा प्रश्न सुटावा यासाठी काल माननीय मुख्यमंत्र्यांचाही मलाही लोकल आमदार म्हणून मलाही फोन आला होता की बाबा आपण बसावं. आम्ही काही त्या वंशावळीच्या अनुषंगाने काही GR देतो, तो GR दिला आणि काही त्यांचंच असं म्हणणं होतं की जरा जे सर्व म्हणजे सरसकट जे आपल्याला आरक्षण द्यायचं आहे त्यासाठी वेळ मागावा. तर ती विनंती आम्ही त्यांना केली होती, परंतु तो वेळ ते म्हणतात की नाही GR काढायला पाहिजे, त्याशिवाय वेळ आम्ही देणार नाही वगैरे वगैरे असा जो काही भाग आहे. तर जे काही असेल आम्ही काल जाऊन म्हणजे माझी भूमिका, मी विरोधी पक्षात आहे, माझी भूमिका एवढीच आहे की मी हा प्रश्न सुटावा या अनुषंगाने प्रयत्नशील आहे आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने जर काही समन्वय साधून हा प्रश्न सुटत असेल तर तो सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा मी अतिशय सकारात्मक आहे. त्यामुळं काल आम्ही तो प्रस्ताव घेऊन सुद्धा गेलो होतो. त्यांनी त्यांच्या सगळ्या तो प्रस्तावाचा अभ्यास केला. त्यांचं मत असं आहे की अजून यामध्ये बदल होणं गरजेचंच आहे आणि त्यामुळे ते अजून त्या ठिकाणी ठाम आहेत असं मला दिसतं. ताई, रक्षाबंधनचा सण झाला. एकच मिनिट त्यांना खूप सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या विभागाच्या जाहिरात भरती चालू आहे. 4 आणि 5,000 आणि TCS किंवा IBPS मार्फत ह्या जागा यांच्या मार्फत या जागा भरण्याचं चालू आहे. एका जागेसाठी एका कॅन्डिडेटने 1,000 रुपये चलन भरायचे. अशी जवळपास अब्जावधी रुपयाची सध्याची बेरोजगारांची पिळवणूक सध्या होत आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये ती पण पारदर्शकता होत नाही. पेपर फुटीचे अनेक गैरप्रकार झालेले आहेत आणि त्याच्यात एक परीक्षार्थींचं एक ऑब्जेक्शन आहे की जे काही नॉर्मलायझेशन होत आहे तर नॉर्मलायझेशन हे गैरप्रकारे होत आहे. त्याबद्दल काय सांगतो? पॉलिसी पॅरालिसिसचं आणखीन एक उदाहरण महाराष्ट्र सरकारचं नाही, यामध्ये खरोखर यामध्ये आमच्या पक्षाच्याही अनेक नेत्यांनी याच्याबद्दल स्पष्ट भूमिका घेतली की 1,000 रुपये खरोखर घेण्याची गरज नाही आहे. कारण जर ज्या व्हॉल्यूमनी, ज्या संख्येने आज मोठ्या पद्धतीनं संख्या जर बघितली तर 1,000 रुपये गुणिले तेवढी संख्या जर घेतली तर तेवढे पैसे परीक्षा कंडक्ट करायला लागत नाहीत. खूप मोठी बचत होते आणि त्यामुळे एवढे पैशांची गरज नाही असं निश्चित प्रकारे वाटतं. कारण हा काही प्रॉफिटेरिंगचा प्रश्न नाही आहे, हा प्रॉफिट मेकिंगचा गव्हर्नमेंटचा उद्देशही नाही आणि तसा उद्देश नसायलाही हवा. आणि त्यामुळेच माझं असं मत आहे की जे ॲक्च्युअल खर्च येतात तेवढं करावं. पारदर्शकता आणण्यासाठी अत्यंत उत्तम पद्धतीच्या एजन्सीज त्याच्यामध्ये नेमाव्यात आणि कुठल्याही परिस्थितीत निर्विघ्नपणे मुलांना कुठलाही त्रास न होता ह्या सगळ्या भरती प्रक्रिया व्यवस्थित तत्परतेने जलद गतीनं पूर्ण कराव्यात अशी आमची अपेक्षा. ताई, माझा शेवटचा प्रश्न आहे की विशेष रक्षाबंधनचा सण झाला आणि रक्षाबंधनचा सण झाल्यानंतर फोटो येईल असं महाराष्ट्राला वाटलं होतं, मात्र तो फोटो पाहायला मिळाला नाही. मग राष्ट्रवादीमध्ये एकीकडे फूट नाही असे म्हणता येईल, रक्षाबंधनचा फोटो पाहायला मिळाला नाही. नेमकं का मिळाला नाही असं महाराष्ट्र? रक्षाबंधनचा कुणाचा फोटो माहिती नाही, माझा फोटो मी टाकलेला आहे इंस्टाग्रामवर आणि मी जे करते मी अतिशय पारदर्शक माझं आयुष्य असतं. त्यामुळे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर मी म्हणजे माझ्या मुलांना किंवा तुम्हाला सगळ्यांना मी कुठे सगळ्यांनाच ॲट द सेम टाईम माहिती असतं. एक दुसरी गोष्ट की राष्ट्रवादी काँग्रेस ऑन रेकॉर्ड मी सांगते 2 गोष्टी. एक तर तुमचा मगाचा प्रश्न की मी महाराष्ट्रातल्या सगळ्या युवक युवती सगळ्यांना विनंती करेन की आता हे आंदोलन चाललं आहे, आपण सगळ्यांनी जबाबदारीनेच वागलं पाहिजे. ज्या घटना ज्या घडलेल्या आहेत त्या घडता कामा नये. घरामध्ये आई, वडील, बहीण, आजी, आजोबा सगळ्या जबाबदार आहेत. त्यामुळे कोणीही कृपा करून म्हणजे आमच्या सगळ्यांच्या वतीने मी हात जोडून विनंती करते की कुठलीही अशी गोष्ट करू नका ज्याच्यातून पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. ज्या 3 घटना झाल्या त्या अतिशय दुर्दैवी. हा पहिला भाग. दुसरा भाग जो तुम्ही प्रश्न विचारला, हे प्लीज मी अनेक वेळा म्हणले आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठलीही फूट झालेली नाही. देर इज नो स्प्लिट इन द NCP. पहिला मुद्दा. दुसरा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय हे आदरणीय शरद पवार आहेत आणि महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत. हे पक्षाची पोझिशन आहे. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या काही 9 आमदार आणि 2 खासदार यांनी एक वेगळी भूमिका घेतली आहे जी आमच्या आयडिओलॉजीला, आमच्या जी वैचारिक बैठक राष्ट्रवादी काँग्रेसची आहे
ती न पटण्यासारखी आहे. म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात ॲक्शन घेतलेली आहे. आम्ही त्यांना विचारलेलं आहे की आम्हाला तुम्ही ही जी ॲक्शन घेतली त्याचं उत्तर आलं पाहिजे. त्याबरोबर आम्ही लोकसभा, विधानसभा आणि राज्यसभा या सगळ्या स्पीकर्सला पत्र लिहिलेलं आहे की यांनी सरकारच्या विरोधात ॲक्शन घेतलेली आहे, याचं आम्हाला उत्तर आलं पाहिजे. अजूनही आम्हाला उत्तर आलेलं नाही. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देते. यांचं असेंब्लीचं आहे पण माझं लोकसभेचं आहे. लोकसभेमध्ये भारत सरकारच्या विरोधात आम्ही नो कॉन्फिडन्स मोशन आणलं. का आणलं? मणिपूरच्या घटनेमुळे. आम्हाला कुठल्याही भारतीय स्वाभिमानी व्यक्तीला मणिपूरची घटना मान्य असणं शक्यच नाही. ज्या पद्धतीने महिलांना लग्न करून चालवलं, त्यांच्यावर बलात्कार केले, ही काय कुणाला पटण्यासारखी गोष्ट आहे? म्हणून आम्ही केलं आणि आमच्याचपैकी एका खासदारांनी त्यांच्या बाजूने वोटिंग केलं. हे आम्हाला खटकणारं होतं. आम्ही नोटीस पाठवली. सगळं ऑपोजिशन 100% आम्ही वॉकआउट केला. कारण का मणिपूरच्या घटनेचं कोण म्हणू शकतं मला सांगा? आज तिथे क्लॅशेस झाले, 40 लोकांना अटॅक केलेले, महिलांचे बलात्कार काही थांबलेले नाही आहेत. आणि माझा आग्रह आहे की जसं देवेंद्रजींनी इथे लाईन घेतली पाहिजे, तिथे मणिपूरच्याही मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. त्यांनी काय 4-5 महिने झाले, तो व्हिडिओ बाहेर आला नसता तर मणिपूरमध्ये काय चाललं आहे आपल्याला कळलं तरी असतं का मला सांगा? सगळं दाबून ठेवलं होतं यांनी. तर सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे ऑफिशियली, सगळ्यांना ऑफिशियली. आणि त्या व्हिडिओमध्ये पण दिसतोय. त्याच्यात काय मला राखीचं उत्तर आणखी मिळालं नाही. दादांचा आणि तुमचा राखीचा फोटो, अजितदादाचा आणि तुमचा राखीचा आता फोटो स्पेसिफिक झाला. तो अजितदादा पाहायला मिळाला. नाही, याचं उत्तर देते ना. राखीला यावेळी मी आदित्य जाधव माझे मावस भाऊ आणि श्रीनिवास पवार माझे भाऊ या दोघांना राखी बांधली. दादा त्या दिवशी मुंबईत नव्हता राखीच्या दिवशी. आणि ते राखीचं केवढं कन्फ्युजन होतं त्या दिवशी की इतक्या वाजता आणि तितक्या वाजता, तेव्हा सो मच कन्फ्युजन. आणि दादा त्या दिवशी नव्हता. 21 TMC पाणी मंजूर झालेलं आहे युती शासनाच्या काळामध्ये. आणि बीडच्या सभेमध्ये छगन भुजबळ साहेबांनी सांगितलं होते, पवार साहेबांना आलेले होते. त्याबद्दल आपल्याला 21 TMC पाणी जे कृष्णा तर भुजबळ साहेबांनी काय त्यांचं म्हणणे पवार साहेबांनी अडवलं. पवार साहेबांनी कुठं अडवलं असं भुजबळ साहेब म्हणाले भाषणात? मला वाटलं नाही तर ते नाही बोलले. असं नाही म्हणले, असं नाही म्हणाले. मी भाषण ऐकलं त्यांचं. अरे टी व्हीवर मी पण ऐकलं ना. त्याचं क्लॅरिफिकेशन माननीय आदरणीय छगन भुजबळांनाच विचारा, मला त्याची माहिती नाही. आम्हाला 21 TMC पाणी जे मंजूर झालं होतं मराठवाड्याला युतीच्या काळात, त्यातलं फक्त 5 TMC अद्याप मिळालं. 16 TMC पाणी गेल्या 25 वर्षापासून मराठवाड्याला मिळालं. त्यांची कारणं काय? आता मंत्री कोण आहे त्याच्या डिपार्टमेंटचे? हां, देवेंद्र फडणवीस. हां, मग सध्याच्या सरकारला विचारून तुम्हाला सांगतील. हे रेस करतील तुमच्या वतीने असेंब्लीमध्ये. तुम्ही पण रेस करा. सगळ्यात महत्त्वाचं 21 TMC पाणी उस्मानाबाद, बीड, लातूर या तिन्ही जिल्ह्याचं हक्काचं पाणी आहे. मला असं म्हणायचं की आज डबल इंजिन सरकार आहे, डबल नाही ट्रिपल इंजिन जे काय असेल अजून फूट मान्य नाही, फूट मान्य लोकांनी केलंय. माझं म्हणणं नाहीच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 9 लोकांचं. एवढं मोठं उत्तर दिल्यावर तुम्ही परत कसं बसतो? माझं म्हणणं एवढंच आहे की 21 TMC पाणी हे ह्या तिन्ही जिल्ह्याच्या हक्काचं पाणी जे मंजूर आहे, जे पाणी उपलब्ध आहे. फक्त गरज काय आहे तर आता प्रत्यक्ष लवकर त्याची तेवढी अमाऊंट खर्च करून त्याचं कन्स्ट्रक्शन करून ते लोकांच्या शेतापर्यंत आणणं, आणि ते करण्यासाठी सरकार कमी पडायला लागलेले. तर सध्याच्या सरकारची ही महत्त्वाची जबाबदारी मला वाटतं सध्याच्या सरकारने हे काम तातडीनं पूर्ण करून दिलं पाहिजे. दोन्ही आमदार इथे बसले आणि आम्ही सगळेजण त्याचा पाठपुरावा नक्की करू. माझा शेवटचा प्रश्न आहे, विचारा. तत्कालीन इंडिया आणि नव्या भारताकडे कसं बघताय? मेरा भारत महान हे लव इंडिया. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे म्हणजे आम्ही इंडियाचं अलायन्स केलं तेव्हापासून आमचे विरोधक हे पॅनिक मोडमध्ये गेलेले वाटत आहेत मला. नाव बदलायचं आता ते सगळं पार्लमेंटमध्ये चर्चा होईल. पण मी कालच वर्तमानपत्रातच वाचलं की असं जर करावं लागलं तर 14,000 कोटी रुपये खर्च येईल. 14,000 कोटी रुपये असं वर्तमानपत्रात आलं. प्रपोजल खासदारांकडे किंवा अजेंडा काय आला आहे का? आमच्याकडे काही आलेला नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आल्या आहेत. आणि मला विचाराल तर आत्ता महाराष्ट्र
भारत देश आपण म्हणूया किंवा आपल्या देशाच्या समोर, राज्यासमोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समोर 3-4 खूप मोठी आव्हानं आहे. एक म्हणजे पहिला म्हणजे दुष्काळ, दुसरा म्हणजे हे होणारा सगळं आरक्षणाचं जे चाललेलं आहे अस्थिर वातावरण राज्यामध्ये आणि जी जालन्यामध्ये घटना घडली अतिशय अस्वस्थ करणारी आहे. त्याच्यानंतर महागाई, बेरोजगारी आणि महाराष्ट्राचा पॉलिसी पॅरालिसिस. एवढं सगळं होत असताना खरं तर इतके विषय बाकीचे येत आहेत, त्याच्यामुळे आम्हाला हा कोर जे 5 विषय आहेत ते सोडून बाकी खरंच फार कमी वेळ मिळतो बाकीच्या विषयात लक्ष घालायला. पण जेव्हा जेव्हा प्रपोजल्स केंद्र सरकारकडून, त्याला आम्ही इंग्रजीमध्ये GOI म्हणतो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्याच्याकडून प्रपोजल पार्लमेंटमध्ये येतील तेव्हा त्याच्यावर चर्चा करू. आता एक कोइन्सिडन्स आहे की मराठवाड्याच्या नेत्या पंकजा मुंडे या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत मागच्या 8 दिवसापासून. तुम्ही मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहात. मी मराठवाड्याचा मी बॉम्बेजवळ एक दिवस एक अवॉर्ड फंक्शनसाठी आले जो 3 महिने आधी घेतला होता. पण तुम्ही इकडे आलात, तुमचा दौरा चालू आहे, तसं पंकजा मुंडेंचा दौरा चालू आहे. काहीतरी शिवशक्ती परिक्रमा नावाची परिक्रमा चालू आहे. तुम्ही कसं बघता? आता मी पुन्हा सांगते, मी दडपशाहीवाली नाही, मी लोकशाहीवाली आहे. दडपशाहीवाले दिल्लीत आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकाने काय करावं आणि ह्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर आपण एक भूमिका मांडावी हा आग्रह का. आणि मी तुम्हाला सांगते, माझंच काम मला होते ना, माझ्या मतदारसंघात 4 छावण्या, टँकर, एवढे मोठी आव्हानं, प्रॉब्लेम्स चालू आहेत. मला माझंच आवरेनं दुसऱ्याच्या घरात कशाला करू. एकच खूप जिव्हाळ्याचा प्रश्न नाही, मला मान्य आहे, म्हणले ना मी. का झाला नाही? आता का झाला नाही याचं उत्तर माझ्याकडे आत्ता नाही आहे. आणि मी मला त्यांच्यासारखं खोटं बोलता येत नाही, त्याच्यामुळे मी उगाच काहीतरी बोलणार नाही. पण तुमचं जे प्रपोजल असेल ते तुमचे जे कोणी आता पालकमंत्री वगैरे असतील त्यांना आपण प्रपोज करू की तुम्ही प्रपोज करा. आणि दोघंही बसले तिथे, त्या दोघांना विचार का आता जेव्हा असेंब्ली होईल, जर दुष्काळ आणि आरक्षणासाठी जर स्पेशल सेशन आलं तर आपण यांनाही विनंती करू तुमच्या भाषणामध्ये आई मुद्दा घेऊ. थँक्यू.